जयरीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पाटोडीची भाजी। तर चला आपण सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। रस्सा बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। कांदे आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। थोडं तेल घालून आपण छान परतून घेऊ। कांद्यासोबतच मी आता खोबरं भाजून घेणार आहे। 1 चमचा यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 1 चमचा एवढं खसखस घालून घेतलेलं आहे। सोबत लसूणच्या 6-7 पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। 1 छोटा चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। डाळमुळे आपल्या भाजीचा रस्सा घट्ट होईल। डाळ नसेल तर 1 चमचा बेसन पीठ भाजून पण आपण त्यात घालू शकतो। थोड्या कोथिंबीरच्या काड्या घालून मिक्सरला लावून आपण आता मसाला बारीक करून घेऊ। 4 मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। वाटणाला छान आता तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे एवढं लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। आता छान आपण मसाला 3 ते 4 मिनिट परतून घेऊ। बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी सोडू। साधारण मी इथे 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 छोटा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता छान आपलं रस्स्याला उकळी येईल तोपर्यंत आपण पाटोडी बनवायची प्रक्रिया चालू करू। पाटोळ्याचं वाटण बनवण्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। पाव इंच इतकं जिरं घेतलं आहे। इतकाच ओवा पण घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। बारीक करून घेणार आहे मिक्सरला लावून। मी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पाटोळ्या करून दाखवणार आहे, कारण बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की पाटोळ्या करताना गुठळ्या होतात। गुठळ्या होऊ नये म्हणून अगदी सोपी पद्धत आपण इथे वापरणार आहोत। इथे मी 1 फुलपात्र भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही मेजरमेंटसाठी कुठलीही वाटी घेऊ शकता। त्याच वाटीने मी आता त्या फुलपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण थोडं थोडं करून बेसन पीठमध्ये मिक्स करूया। पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे, जेणेकरून आपल्या बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाही। बघा या पद्धतीने आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं आहे। अगदी थोडं थोडं करून बेसन आतमध्ये ओढायचं आहे। अशा प्रकारे आपलं बेसन पीठ हे फ्लो व्हायला हवं। या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। फोडणी तयार करूया। चमचाभर एवढं तेल घालून घेतलेलं आहे। पाव चमचा मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण पण मी घालून घेतलेलं आहे। वाटण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मिरचीचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि पाटोळी पण खायला छान टेस्टी लागेल। वरून मी यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतला आहे। मिरची छान भाजल्या गेली। आता यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे। आपण बेसन पिठामध्ये आधी पाणी घातलेलं आहे म्हणून आपण इथे अगदी बेताचं पाणी घालणार आहोत। हळद विसरली, आपण हळद फोडणीमध्येच घालायला हवी होती। हळद मी नंतर घातली आहे। आपण जेव्हा बनवाल तेव्हा फोडणीमध्येच हळद घालून घ्याल।
पाव चमचा एवढं मीठ घालून घेणार आहे। चवीनुसार आपण कमी जास्त मीठ घालून घ्यायचं। आपण जे बेसन पीठ भिजवलेलं आहे ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे। आणि आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे। छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। 2 मिनिट आपण यावर वाफ आणून घेऊ। गोळा छान तयार झाला आहे आपला। आता मी इथे एका बाजूला ताट घेतलं आहे, तर ताटाला मी ग्रीस करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे। पाटोळीवर आपण थोडं खोबरं किसलेलं आहे ते पण पसरवून घेणार आहोत। वरून कोथिंबीर पेरायची। गार झालेली आहे। आता आपण याला काप पाडून घेऊ। काप आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कट करू शकतो। तुम्ही चौकोनी करा किंवा शंकरपाळ्याच्या शेपमध्ये पण तुम्ही कट करू शकता। पाटोळ्या कट करण्यापूर्वी सुरीला पण थोडं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे वडी सुरीला चिकटत नाही। पाटोळी किती सुंदर अशी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल।